नमस्कार मंडळी. तर आज सोयाबीनची झणझणीत अशी पातळ भाजी बनवणार आहे. त्यासाठी ते 1 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे आणि ते एका टोपामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि ते त्या टोपामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवले. जरी तुम्ही तर गार पाण्याचा वापर केला तरी चालू शकते. सोयाबीनचं पातळ कालवण बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य घेतलं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. मध्यम आकाराचा टमाटर चिरून भाजून घेतलेलं, मध्यम आकाराचा कांदा चिरून भाजून घेतलेला, अर्धी वाटी खोबरं खिसून भाजून घेतलेले, थोडी कोथिंबीर घेतलेली आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेलं कांदा, भाजलेलं टोमॅटो आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं, कोथिंबीर त्याच्यामध्ये चांगलं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता. आणि नंतर कढई तापली की त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 तमालपत्र्याचं पान टाकलेलं आहे. तमालपत्र्याच्या पानामुळे काय होतं, कालवणाला छान असा वास येतो. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा चटणी टाकलेली आहे घरची, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि जो मसाला बारीक करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेतला. तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या गरम मसाल्यांचा जरी वापर करायचा असला तरी तुम्ही करू शकताय. चांगलं असं 2 मिनटं चांगलं मिक्स करून घेतलं, चांगलं तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेतलं आणि हे चांगला मसाला असा शिजवून घ्यायचा आहे 5 मिनटं. आणि जे आपण मुरत ठेवलेलं सोयाबीन होतं ते आता आपण पिळून घेणार आहे. पिळून घेतल्यामुळे काय होतं, जो त्याचा वास येतो तो निघून जातो आणि त्याच्यामधलं पाणी ते सगळं निघून जातं. आता बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर प्रमिला रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक झाकण ठेवून 10 मिनटं एक उकळी काढून घेतलेली आहे. नंतर चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि चांगलं मिक्स असं करून घेतलेलं आहे. बघू शकता की तुम्हाला जशी भाजी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता. इथं मी एका तांबे ओतलेलं आहे पाणी. नंतर एक झाकण ठेवून एक 10 मिनटं उकळी काढून घ्यायची. बघू शकता किती छान असं सोयाबीनचं झणझणीत असं कालवण तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.